चला आज आपण घरच्या घरी बनवूया रेस्टॉरंटपेक्षाही चांगला लज्जतदार असा दाल तडका आणि सोबत मस्त अशी कच्च्या केळीची सुकी भाजी जी चवीला अप्रतिम लागणार आहे आणि बनवायला तर अतिशय सोपं आहे आणि हे जेवण मात्र पोटभरीचं आणि रुचकर लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे डाळ तडक्यासाठी लागणारी डाळ। तर त्यामध्ये मी घेतलेली आहे इथे मटकीची डाळ जी 1.5 मूठ भरून मी इथे घेतलेली आहे। ही डाळ अप्रतिम लागते, चवीला सुद्धा खूप छान लागते आणि पचायलाही हलकी असते। त्यानंतर 1 मूठ भरून मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं, हळद घालून गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे। दोघं डाळींचं मिक्सर केलं ना तर मस्त असा हा आपला डाळ तडका पाहिजे तसा घट्ट आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। त्यानंतर आपण इथे घेऊया केळी। तर केळीची आपण इथे बनवणार आहोत सुकी भाजी। तर त्यासाठी काय करायचं आहे, कच्ची केळी घ्यायची, जिची सालं काढायची आणि बारीक बारीक तुकड्यांमध्ये अशी कापून घ्यायची। कच्च्या केळीची सुकी भाजी ना खरं सांगते खूप छान लागते। त्यानंतर खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण आपण थोडासा कुटून घेऊया। पॅनमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, हरभऱ्याची डाळ, जिरं व थोडीशी उडदाची डाळ घालायची। त्यानंतर घालूया इथे अद्रक लसूणची पेस्ट। त्यानंतर गरजेनुसार हिरवी किंवा लाल मिरची घाला, कढीपत्ता घालायचा। ही फोडणी चांगली परतवून घ्यायची। एकदम सोपी फोडणी आहे, याला काही आपल्याला फारसं साहित्य लागत नाही किंवा मसाले वगैरे जास्त लागत नाही। केळी घालायची, चवीनुसार वरून मीठ घालायचं। त्यानंतर लाल मिरची पावडर सोबतच घालायचं, धने पावडर, हळद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी सांबार मसाला वापरलेला आहे। तर या भाजीची चव हा दुप्पट करून टाकते, त्यामुळे थोडंसं सांबार मसाला घालाच। सोबतच घालायचं 2 चमचे बेसन, हवं तर तांदळाचं पीठही चालते, पण मी इथे बेसन घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं याला चांगलं परतवून घ्यायचं। मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं। 5 ते 6 मिनटानंतर भाजी छान शिजल्या गेलेली आहे। भरपूर असं खोबरं घालायचं, खोबऱ्याने अप्रतिम चव लागते। एक अर्ध लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। तुमची तोंडी लावण्यासाठी कच्च्या केळीची सुकी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। त्यानंतर डाळ तडक्यासाठी लागणारी डाळसुद्धा इथे बऱ्यापैकी शिजल्या गेलेली आहे, हवं तर चेक करून घ्यायची। आता आपण घेऊया अद्रक आणि लसूण, जो त्याच खलबत्त्यामध्ये घालायचा आणि बारीक असा ठेचून घ्यायचा, जो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। त्यानंतर आपण इथे एक मोठ्या आकारामध्ये कांदा कापून घ्यायचा, चॉपरमध्ये घालायचा, बारीक असा चॉप करून घ्यायचा। तुम्ही बारीक असं चाकूने कापून घेतलं तरी चालते, फक्त बारीक कापून घ्यायचा। त्यानंतर एक टमाटरसुद्धा चॉपरमध्ये बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता फोडणीसाठी कढईमध्ये घालायचं आहे तेल, हवं तर तूपही घालू शकता किंवा तूप आणि तेल दोघंही घालू शकता। जिरं मोहरी घालायचं, बारीक चॉप केलेला कांदा घालायचा, अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालायची। व्यवस्थित त्याला असं मंद आचेवर चांगलं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया 1 पाव चमचा हिंग, हळद, धने पावडर, सोबतच इथे घालूया आपण लाल मिरची पावडर आणि रंग छान यावा म्हणून रंग असलेली किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। सोबत कढीपत्ता आणि जो आहे तो मसाला घालायचा। त्यानंतर घालूया बारीक चॉप केलेला टमाटर आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मसाला असा छान परतला गेला की त्यामध्ये शिजलेली डाळ घालायची, गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालायचं, कारण दाल तडका हा जास्त पातळ नको आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि 2 ते 3 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। दाल तडका छान शिजला गेला किंवा असा उकळ आली त्याला की भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं। व्यवस्थित मिक्स करायचं। रेस्टॉरंटपेक्षाही चांगला रुचकर चवदार असा दाल तडका घरच्या घरी तयार। त्यानंतर या दाल तडक्यासोबत ना बाजरीची भाकरी खरं सांगते खूप छान लागते। शक्य झालं तर नक्की बनवा। तर काय करायचं, बाजरीचं पीठ घ्यायचं, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, त्यामध्ये पाणी घालून हवं तसं पीठ मळून घ्यायचं। भाकरी थापायची, थापलेली भाकरी तव्यावर घालायची आणि मस्त आधी अशी तव्यावरच तिला चांगली खरपूस भाजू द्यायची। भाजल्यानंतर अगदी तिला थोडासा कडकपणा किंवा असा कुरकुरीत म्हणजे ठिसूळपणा यावा म्हणून मग त्याला आपल्याला खुल्या गॅसवर किंवा जर चुलीवर असेल तर अप्रतिम लागते। तर ह्याला असं शेकून घ्यायचं, फास्टमध्ये असं फिरवत राहायचं म्हणजे जळणार नाही आणि भाकरीसुद्धा एकदम अशी कुरकुरीत होईल
अशा पद्धतीची मस्त कडक आणि कुरकुरीत अशी आपली बाजरीची भाकरी इथे तयार होते। तर अशा पद्धतीच्या मी सर्व बाजरीची भाकरीसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे। तर खरं सांगते, आपल्या जेवणाचा मेनू सिंपल आहे, पण एवढाच रुचकर आणि चवदार होतो ना, अप्रतिम लागतो। बाजरीच्या भाकरीला थोडंसं तूप लावायचं, थोडासा साधा राईस करायचा आणि बाजरीची भाकरी, भात सोबत मस्त अशी केळीची सुकी भाजी आणि वरून हा दाल तडका। अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणतात ना, की मन भरेल पण पोट भरणार नाही, अशी आपली ही याची रेसिपी तयार होते। तर नक्कीच तुम्हाला आज मी बनवलेली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।